धाराशिव शहरात अवैध सावकारकीचा फास आवळतोय. पोलीस अधीक्षक खोकर सावकारकीवर केव्हा हातोडा घालणार? ज्या गोरगरिबांना आर्थिक गरजांची नितांत आवश्यकता असते, पैशाची गरज भागविण्यासाठी अनेक जण सावकारकीचा रस्ता चोखळतात. व्याजाने पैसे घेतल्यानंतर 2-4 महिने दर महिन्याला 20 ते 40% व्याज घेतले जाते. मात्र सावकार संबंधित पैसे दिलेल्या व्यक्तीला अक्षरशः ओरबडून खातात. असाच प्रकार धाराशिव शहरातील अवैध सावकाराने केला असून त्याने चक्क 5,000 रुपयाचे 50,000 रुपये वसूल केले आहेत. तरी देखील त्याचे समाधान झाले नाही. त्यांनी आणखी पैसे दे म्हणत पैसे घेतलेल्या व्यक्तीला काठीने काळा निळा होईपर्यंत सावकार व त्याच्या दलालाने बेदम मारहाण करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. गुन्हा दाखल करण्याची संधी तसदही दाखवलेली नाही. नुकताच धाराशिव शहरात बोकाळलेल्या अवैध सावकारकीने केशेगाव येथील कोगळे या व्यक्तीचा बळी घेतला आहे. तसाच दुसरा प्रकार धाराशिव शहरात घडला असून या सावकाराचे जाळे कोणत्या आशीर्वादाने मजबूत झाले व होत आहे ते जाळे पोलीस अधीक्षक रितू खोकर उद्ध्वस्त करून सावकारकीला आळा घालतील का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. साकतकर हे 3 दिवसापासून रुग्णालयात बेडवर उपचार घेत आहेत. संबंधित सावकार कदम व जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांच्या पत्नीने रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांकडे वारंवार मागणी केली. त्यामुळे पोलीस जबाब घेण्यासाठी साकतकर त्यांच्याकडे आले. जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलिसांना कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे त्यांनी तो जबाब तसाच अर्धवट ठेवून तिथून निघून गेले.